नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. हा त्याच दिवसाचा राहिलेला व्हिडिओ आहे आणि मी यात बड्डे सेलिब्रेशन कसे झाले किंवा मग पुढे हॉटेलचा डायनिंग हॉल कसा आहे ते दाखवणार आहे. तर इथे हे मी हॉटेलचं एरिया आहे, जो हॉटेलची टूर थोडक्यात देत आहे. इथे अशा पद्धतीने हे सेकंड फ्लोअरला आमची रूम्स होते. इथे बघू शकताय, छान असं डेकोरेशन होतं रूमच्या बाहेरही. ही आमची रूम होती. तर अशा पद्धतीने हॉटेल आतूनही बाहेरूनही तितकंच छान वाटत होतं. अशा छान वाईब्स, पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या. आम्ही फ्रेश झालो आणि मग जरा म्हटलं तुम्हाला सगळं दाखवूयात, म्हणून मग बाहेर पडलो. अशा पद्धतीने इथे मग पुढे गेल्यावर होतं एक पार्टी हॉल. हा असा बघू शकताय, सेमिनार हॉल, पार्टी हॉल. कुणाला काही प्रोग्राम्स करायचे असेल तर आपण असं हॉटेलमध्ये हॉल बुक करतो. तशाच पद्धतीने इथे एक हा हॉल होता त्या हॉटेलचा. त्यानंतर मग केक ऑर्डर करून ठेवलेला होता यांनी, तर तो केक आला आणि मग आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं. ॲक्च्युली केक मी म्हटले होते की नको, पण मग म्हटले की मुलं खातील म्हणून मग जरा मागवला. तर बड्डे होता तर केक झालाच पाहिजे, म्हणून मग केक आणला आणि मग आम्ही छोटंसं असं आमचं छान असं सेलिब्रेशन करून घेतलं. हा एक आठवणीतला बड्डे राहणार आहे. तिकडे जाऊन आम्ही असा बड्डे सेलिब्रेट केला होता छान. अशा पद्धतीने चॉकलेट केक मागवला होता, जो की मुलांना आवडतो त्या फ्लेवरचा, बघू शकताय. मग इथे आम्ही केक कटिंग वगैरे केलं, थोडेसे फोटो काढलेत, थोडं रिलॅक्स झालो. अशा पद्धतीने हे आमचं बड्डे सेलिब्रेशन झालेलं होतं. छान असतं ना असं कोणी आपल्याला पॅम्पर केलं तर छान वाटतं. तर अशा पद्धतीने हा आमचा बड्डे सेलिब्रेशन झालेलं होतं, बघू शकताय. हे स्वतःच खायचं असतं चॉकलेट असलं की केकवरचं. अशा पद्धतीने आम्ही हा छोटासा आमचा बड्डेचा कार्यक्रम आटोपला. आणि हे नेक्स्ट डे मॉर्निंग सकाळी फ्रेश झालो, आंघोळ वगैरे केल्या आणि मग पोहोचलो ते ब्रेकफास्टसाठी डायनिंग हॉलमध्ये. इथे बघू शकताय कॉर्नफ्लेक्स आणि हॉट मिल्क ठेवलेलं होतं. त्यानंतर हे ब्रेड रोस्ट करायचे होते. इथे होते अप्पम. नंतर इथे आहे हे सांबार, इडली, चटणी. अशा पद्धतीने ब्रेकफास्टमध्ये भरपूर असे प्रकार होते. हे आहे सांबार, इडली, चटणी, अप्पम होते. बॉईल एग्स असतात, ज्याला हवं तो खातं. अशा पद्धतीने हे चिकनचं काहीतरी होतं. त्यानंतर हे होते सलाड. इथे बघू शकताय पपई आणि वॉटरमेलन वगैरे. हे इथे काहीतरी नॉनव्हेजचा प्रकार होता. हे इडियप्पम म्हणतात, ते शेवयांसारखं असतं काहीतरी, भातापासूनच बनवतात वाटतं ते. तर हे अशा पद्धतीने आपण ते रसमसोबत वगैरे खाऊ शकतो. आणि मग त्यानंतर होते पुढे छोले आणि भटुरेही होते. इथे होते भटुरे, इथे होते छोले. आणि मग आपण नंतर मग चहा कॉफी, अशा पद्धतीने हे असं ठेवलेलं होतं छान असं. आणि त्याच्यासाठी होतं शुगर आपल्याला जास्त हवी असली तर घेऊ शकतो. आणि मग मुलांचं चाललं होतं की मम्मी स्विमिंग पूल दाखव. स्विमिंग पूलमध्ये तर खेळू शकत नव्हते, पण म्हटलं चला ह्यांना दाखवून आणू. मग म्हटलं तुम्हालाही दाखवा, म्हणून थोडासा व्हिडिओ शूट केला. अशा पद्धतीने हा त्यांचा हॉटेलचा स्विमिंग पूल होता. थंडी खूप जास्त होती आणि मग पाण्यात जाणं तर शक्य नव्हते, पाणी तितकंच गार होतं. आणि हे इथे वॉशरूम्स होते त्यांचे चेंजिंगसाठी. अशा पद्धतीने हा स्विमिंग पूल होता. इथेही आम्ही थोडे फोटो क्लिक केले. काही ठिकाणी फोटो क्लिक करत होती, काही ठिकाणी व्हिडिओज बनवत होती, काही ठिकाणी तर मग मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज झाल्यामुळे फोटोशूट करणं किंवा व्हिडिओ शूट करणंही होत नव्हतं. तरीही बऱ्यापैकी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशा पद्धतीने फोटोशूटही करत होतो मध्ये मध्ये. आणि मग तिथून चेकआउट केलं त्या हॉटेलमधून आणि मग निघालो मुन्नारच्या दिशेने. प्रवास होता हा 3 ते 4 तासाचा. तिकडे ना 50 ते 60च्या स्पीडने गाड्या चालत होत्या, कारण की रस्ते खूप छोटे होते आणि वळणाचे होते. 2 वे रस्ता, एक गाडी इकडून यायची, एक तिकडून जायची, मधून गाडी जायला जागाच नसायची, ओव्हरटेक तर करूच शकत नव्हतं. अशा पद्धतीने सिंगल रस्ते होते. आणि हा एक बघू शकता जुना ब्रिज होता.
तिथे तर बघू शकता एकच गाडी एका वेळी जाते. एवढा छोटा हा ब्रिज होता. असे तिकडे केरळमध्ये सिंगलच रस्ते आहेत. सिंगल म्हणजे 2 वे रस्ता, एक गाडी इकडून येते आणि एक तिकडून जाते, एवढेच रस्ते आहेत. 4 वे रस्ते तिकडे नाही येतच. त्यामुळे आपण गाडीचा स्पीड 80-90 करूच शकत नाहीत. तर मग ट्रॅव्हलिंगमध्ये खूप जास्त वेळ जातो. आणि रस्ते वळणावळणाचे असल्यामुळे ड्रायव्हर जर अनुभवी असेल तर उत्तम, नसेल तर आपण मग ड्रायव्हरही घेऊ शकतो. अशा पद्धतीने इथे बघू शकताय. नेचर तर खूप छानच आहे तिकडे. तर इकडे आम्ही चाललो होतो वॉटरफॉलच्या दिशेने. रस्त्यात एक मोठा वॉटरफॉल होता, तिथे थांबलो, जरा फोटो क्लिक केले आणि मग पुन्हा पुढे निघालो मुन्नारच्या दिशेने. मुन्नारमध्ये आम्ही काय काय बघितलं ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेलच. बघू शकता इथे हे आम्ही नारळ पाणी, केरळला गेलो आणि नारळ पाणी पिलं नाही असं होतच नाही. बघू शकता हा वॉटरफॉल खूप मोठा होता. छान असे फोटो क्लिक केले. तर अशा पद्धतीने हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. फोटोही बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय. स्वस्त राहा, मस्त राहा आणि खात राहा आणि माझे व्हिडिओ एन्जॉय करत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.